मी डॉक्टर सरिता वाघमोडे बोलते. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहूया वर्ल्ड होमिओपॅथी डे निमित्त होमिओपॅथीची हिस्ट्री. 10 एप्रिल हा दिवस जगभरामध्ये वर्ल्ड होमिओपॅथी डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. होमिओपॅथीचे फाउंडर डॉक्टर सॅम्युएल हनीमॅन यांचा हा जन्मदिवस. त्यांनी होमिओपॅथीचा शोध लावला आणि होमिओपॅथी उपचार पद्धती जगासमोर आणली. डॉक्टर सॅम्युएल हनीमॅन यांचा जन्म जर्मनी येथील मेइसन या छोट्याशा गावामध्ये झाला होता. अगदी सर्वसामान्य कुटुंबामध्ये. पुढे जाऊन एम.डी. मेडिसिन ही पदवी घेतल्यानंतर त्यांनी जवळजवळ 15 वर्ष मेडिकल प्रॅक्टिस केली. परंतु त्या काळातील मॉडर्न मेडिकल प्रॅक्टिस ही अत्यंत वेदनादायक आणि त्रासदायक अशी होती. या ट्रीटमेंटमुळे कधी-कधी रुग्ण हे दगावत असत. त्यामुळे डॉक्टर सॅम्युएल हनीमॅन यांचं मन अशा प्रॅक्टिसमध्ये लागत नव्हतं. ते सतत याच विचारात असत की रुग्णांचा त्रास कमीत कमी कसा केला जाईल. याचा अभ्यास चालू असताना डॉक्टर हनीमॅन हे सायंटिफिक बुक्सचं ट्रान्सलेशनचं काम देखील करत होते. हे काम करत असताना एका थेअरीकडे त्यांचं लक्ष गेलं. ते म्हणजे एक स्कॉटिश डॉक्टर विलियम क्युलेन यांच्या सिंकोना म्हणजे बार्क ऑफ पेरिव्हेंट्री. सिंकोना बार्क हे त्याच्यातील ॲस्ट्रिंजंट गुणधर्मामुळे मलेरियावर अत्यंत प्रभावी असं होतं. हे औषध थोड्या प्रमाणामध्ये निरोगी माणसाला दिल्यावर तसेच सिम्पटम हे तयार होत होते. हे हनीमॅन यांच्या लक्षात आलं. मग हनीमॅन यांनी सिंकोना बार्क हे थोड्याशा प्रमाणामध्ये स्वतःवर टेस्ट केलं. हे औषध घेतल्यानंतर त्यांना थंडी, ताप, अशक्तपणा, अंगदुखी अशी मलेरियाची लक्षणं जाणवायला लागली. डॉक्टर हनीमॅन यांच्या असं लक्षात आलं की जे औषध एखाद्या आजारामध्ये रुग्णांना दिल्यानंतर बरं वाटतं, तेच औषध निरोगी माणसाला थोड्या प्रमाणात दिलं तर त्याच्यामध्ये देखील तशी सारखीच लक्षणं ही पाहायला मिळतात. म्हणजे लाईक क्युअर्स लाईक किंवा समः समम समयती म्हणजे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंचर. लॉ ऑफ सिमिलिया हा होमिओपॅथीच्या लॉचा शोध लागला. होमिओपॅथी हा शब्द ग्रीक वर्ड. होमिओ म्हणजे सिमिलर किंवा सारखा आणि पॅथॉस म्हणजे सफरिंग किंवा त्रास. या थेअरीवर होमिओपॅथीचा जन्म झाला.